नाही, मी जे काही दंड थोपटले ते फक्त मस्ती म्हणून थोपटलेले नाही. जे दंड थोपटले ते माझ्या विरोधात जी गद्दारी गेल्या 10 वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांनी केली त्याच्या विरोधात थोपटलेला माझा दंड होता. त्याच्यामुळे मी असं मस्ती आलो, माझ्या अंगात सत्ता आली आणि त्याच्यामुळे मी दंड थोपटलं असं जर कोणी म्हणत असेल तर ते मुळात चुकीचं आहे. भारतीय जनता पक्षातली काही प्रामाणिक लोक माझ्यासोबत होती, परंतु 10 वर्ष झाले माझ्या विरोधात अपक्ष उमेदवार उभा करायचा, त्याला रसद पुरवायची, 70-75% भाजप त्याच्या पाठीशी आणि पुन्हा माझ्या दिलेल्या सगळ्या लोकांना जर का ते एकत्रित आणण्याचा प्रयत्न करत असतील तर मी तर काही इतका खुळा नाही की मग 2029 मध्ये हे सगळे काय माझे पॉम्पलेट वाटणार होते का? मग जर ही सगळी तयारी आजपासून त्यांची जर चाललेली असेल तर मग आपण कुठेतरी तयार राहिलं पाहिजे. आणि म्हणून मी निश्चितपणे 100% दंड थोपटले आणि ते थोपटलेले दंड माझ्या मायबाप जनतेने स्वीकारले आणि एक आज ऐतिहासिक विजय माझ्यासह माझ्या तमाम शिवसैनिकांना मिळवून दिला. त्याच्यामुळे मी मनापासून आभार मानतो. हे बघा, आता येणाऱ्या तो काळ सांगेल, पण मी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मी युती करणार नाही हे मी जाहीर केलेलं आहे. त्याप्रमाणे पाचोरा आणि भडगाव शहरात मला विजय प्राप्त झालेला आहे. आता 29 मध्ये काय होतं 4 वर्षानंतर आमचे नेते, वरिष्ठ नेते, शिवसेना भाजपचे नेते ते ठरवतील. जे ठरवतील ते त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहील. नाही, पाचोरा आणि भडगाव दोघेही शहरांमध्ये जो काही भगवा झेंडा फडकला, शिवसेनेच्या दोघेही ठिकाणी सत्ता आल्या, याचं एकमेव कारण आहे की माझी पाचोरा आणि भडगाव शहरातली जनता ही शून्य आहे. या लोकांनी येऊन कितीही आरोप प्रत्यारोप केले, कितीही घेरण्याचा प्रयत्न केला, तरी ही जनता ही इतकी सुज्ञ आहे की त्यांनी यांचे सगळ्यांची केलेले आरोप हे धुडकावत लावले, फेटाळले आणि हे निरर्थक असलेल्या आरोपांना धूळ चारत एक ऐतिहासिक विजय मला प्राप्त करून दिला. त्याच्यामुळे निश्चितपणे पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या जनतेचे मी मनापासून आभार मानतो.